हॅलो फ्रेंड्स, तर आपण आज जात आहोत त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. आणि तुम्ही पाहताय बाजूला जो पर्वत दिसतोय तो आहे ब्रह्मगिरी पर्वत. असं म्हणतात की भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी ब्रह्मदेवांनी तपश्चर्या केली होती. तीच ही जागा आहे आणि तीच गोदावरी नदीचं उगमस्थान आहे, जे आपण नाशिक शहरामध्ये जी नदी वाहते तीच. तर याच रस्त्याने आपण सरळ जात असताना आपण पाहू शकतो रस्ते खूप छान बनवलेले आहेत. जवळपास नाशिकपासून हे 28 किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर हे ठिकाण आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग स्वयंभू महादेवांचं हे समोर जे 3 मंदिर दिसत आहेत तो संपूर्ण परिसर म्हणजेच या ठिकाणी स्वामी समर्थ प्रतिष्ठान जे आहे दिंडोरी येथील, त्याच्या ऑपोजिटला एक रस्ता आहे. त्याच्या समोर गेट दिसतंय ते तुम्हाला दाखवतो. या गेटमधून आत गेल्यानंतर साधारण 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती दिंडोरीचं जे क्षेत्र आहे ते स्वामी समर्थ केंद्र आहे. इथे संपूर्ण डोंगरातील हा भाग आहे. आपण आता त्र्यंबकेश्वरच्या गेटवरती पोहोचलो आहोत. त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आपले स्वागत आहे असे त्या गेटवर लिहिलेले असून आपण आता आतमध्ये एंट्री करत आहोत आणि त्यानंतर पुढे पाहूया. रस्त्याच्या बाजूला हे जे तुम्हाला दिसतंय हे म्हणजेच इथे येणाऱ्या लोकांसाठी हॉटेल्स रूम्सची सुविधा यांनी केलेली आहे. मंदिरात प्रवेश करत असताना रस्त्याला जसं नेहमी प्रत्येक ठिकाणी दुकानं असतात पूजेची साहित्य, शंख, रुद्राक्ष घेण्यासाठी. लहान मुलांसाठी खेळणी, त्याचप्रमाणे आर्टिफिशियल अशा काही वस्तू, पर्स, कपडे, किचन्स. किचनमध्ये पण बऱ्याच व्हरायटीज तुम्हाला इथे मिळतात. ज्या लोकांना आवड आहे किचन जमा करण्याची. आतमध्ये आल्यानंतर पूजेची दुकानं तर संपूर्ण शेवटपर्यंत आहेत. बाजूला ही प्रसादाची दुकानं आहेत आणि हे जे समोर आहे डाव्या बाजूला ते आहे उत्तर द्वार. या द्वारातनं आतमध्ये जाण्यास परवानगी नाहीये. इथून आपल्याला बाहेर यायचं असतं. सो हे तुम्हाला मी आता दाखवलं. तर आपण जाऊया की ज्या रस्त्याने आपण मंदिरात प्रवेश करतो त्या बाजूला आपण आता जाऊया. इथे रिक्षा स्टँड किंवा बऱ्याच गाडी लावण्याची जागा वगैरे आहे. थोडंसं बाजूला फिरून गेल्यानंतर आतमध्ये ज्या लोकांना प्रवेश घ्यायचा आहे, ज्या लोकांना डायरेक्ट एंट्री करायची असते ती लोक या ठिकाणी जातात. आणि ज्या बाजूने आत्ता आम्ही जात आहोत ती आहे दर्शन रांग. तिथून लाईनमध्ये उभं राहून दर्शन घेण्यासाठी लोक जातात. मी संपूर्ण परिवारासोबत आलेलो असल्यामुळे आई, वडील, बायको आणि मुलगा सोबत आहे. तर आपण आता या रस्त्याने सरळ गेल्यानंतर आपल्याला प्रवेशद्वार लागेल, ते म्हणजेच पूर्वद्वार. हा आहे पूर्व दरवाजा.
आणि मंदिरात जाण्यासाठी हा आहे रस्ता. तर आम्ही आता आज जात आहोत. दिवाळीचे एक दिवस अगोदर आल्यामुळे बऱ्यापैकी इथे गर्दी कमी आहे आज. सो मला वाटतं की डायरेक्ट दर्शन आम्हाला घ्यायला मिळेल. हे तुम्ही पाहू शकता संपूर्ण रिकाम आहे. हे आज गर्दी नसल्यामुळे हे समोर तुम्ही बघा, आज इथे काहीच गर्दी नाही आहे आणि त्यामुळे आम्ही डायरेक्ट प्रवेश करत आहोत. जवळपास महाशिवरात्र वगैरे अशा सणांच्या वेळेला इथे खूप गर्दी असते. इथे 7-7, 8-8 तास लोकांना दर्शन रांगेमध्ये उभं राहावं लागतं. त्यानंतर कुठे जाऊन तुमचं दर्शन होत असतं. हे तुम्ही पाहू शकता, खूप मोठा नंदी इथे मंदिर आहे नंदीचं. त्यानंतर समोर फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओ करण्यासाठी मनाई असल्यामुळे आम्ही आज जाऊन आलो. इथून मी नंदीचं मंदिर आहे आणि इथून आतमध्ये गेलो होतो मंदिरामध्ये आणि या साईडने मी बाहेर आलो. तुम्ही पाहू शकता हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे आणि इथे हा मंडप तुम्ही पाहू शकता. खूप भव्य असा मंडप आहे त्र्यंबकेश्वर. इथे आल्यानंतर मनाला एक वेगळीच शांतता मिळते. दिवाळी असल्यामुळे संपूर्ण मंदिरावर अशी लाइटिंग यांनी टाकलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक मोठा त्रिशूल आहे. त्यानंतर बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. वृद्ध वगैरे असतात ज्यांना चालण्याचा त्रास होतो, थोडीशी विश्रांती घेण्यासाठी बसण्यासाठी बाग बनवलेले आहेत. तसेच तुम्ही पाहू शकता बरीच लोक इथे आल्यानंतर फोटोज वगैरे घेत आहेत. पुरातन असं मंदिर असल्यामुळे मंदिराचा कळससुद्धा खूप सुंदर वाटतो. त्यानंतर पोलीस यंत्रणा देखील आतमध्ये आहे. बऱ्याच वेळेला इथे गर्दी असल्यामुळे काही दुर्घटना घडू नये, नियमांचे पालन व्हावे यासाठी पोलीस नेहमी इथे असतात. आपण मंदिराच्या पलीकडे बघतो. समोर जे दिसतंय ते आहे बाहेर जाण्याचा दरवाजा. आपण जो बाहेरून सुरुवातीला पाहिला तोच तो रस्ता. दुसऱ्या बाजूने आपण मंदिराचे दृश्य पाहूया. त्र्यंबकेश्वर हे ठिकाण खूप छान आहे. या ठिकाणी अनेक अशा धार्मिक संस्था देखील आहेत, जसं की वेधशाळा, संस्कृत पाठशाळा, कीर्तन पाठशाळा, प्रवचन वगैरे बरेच इथे शिकवले जाते. त्यानंतर संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू म्हणजेच श्री निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी देखील त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच आहे. तुम्ही पाहू शकता मंदिर खूप छान दिसतंय. हा आहे मंदिराचा कळस. या ठिकाणी लिहिलेले आहेत की जसे गोहत्या पापातून मुक्ती मिळावी म्हणून गौतम ऋषींनी ते तप केले होते. त्यामुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश असं तीनही स्वरूपात म्हणजेच ज्योतिर्लिंग स्वरूपात येथे हे विराजमान झाले होते गौतम ऋषींना प्रसन्न होऊन. त्यामुळे या ठिकाणी
त्र्यंबकेश्वर म्हणून या ठिकाणाला ओळखलं जात आहे. आणि हा आहे इथून बाहेर जाण्याचा रस्ता. आणि हे जे बनवलेलं आहे दीपमाळाच्या बाजूला, चला तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. इथे मी आपला ब्लॉग समाप्त करतोय. थँक्यू.